बघा नेक्स्ट, जर क्लासिफिकेशन ऑफ पीडीओ थेरॉटिकल प्रश्न, थेरॉटिकल तर कसं सॉल्व्ह करायचं. ओके, तर पहिला प्रश्न आहे नंबर ऑफ कॅरेक्टर्स ऑफ हीट इक्वेशन, नंतर लॅपलास, नंतर वेव्ह इक्वेशन. तुम्ही हे पाठांतर करता, पाठांतर करायची गरज नाही, शॉर्टकट सांगतो. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये शॉर्टकट डायग्राम काय, हलव, ह ल व आणि पी पी ई एच. याच्या समोर काय सांगितलं तुम्हाला, 102. ओके, एच फॉर हीट इक्वेशन, लॅपलास इक्वेशन, वेव्ह इक्वेशन. ओके, नंतर पॅराबोलिक, इलिप्टिकल, हायपरबोलिक आणि हे तुमचा नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कर्व. ओके, पहा लक्ष द्या. जर पॅराबोलिक असेल तर नंबर ऑफ कर्व किती, 1. किंवा हीट इक्वेशन असेल, हीट इक्वेशन साठी नंबर ऑफ कर्व किती, 1. ओके, हीट इक्वेशन हे नेहमी पॅराबोलिक असते. लॅपलास इक्वेशन हे नेहमी इलिप्टिकल असते आणि इलिप्टिकल असतं तर त्याला 0 नंबर ऑफ कर्व किती असणार, 0. म्हणजे इलिप्टिकल साठी नंबर ऑफ कर्व 0 किंवा लॅपलास साठी नंबर ऑफ कर्व 0. जर वेव्ह इक्वेशन असेल, वेव्ह इक्वेशन हे असते हायपरबोलिक, हायपरबोलिक साठी नंबर ऑफ कर्व किती असतात, 2. किंवा वेव्ह इक्वेशनला नंबर ऑफ कर्व किती असतात, 2. आता एवढी जर डायग्राम लक्षात असेल तर पहिले प्रश्न कसे सॉल्व्ह होतो पहा. नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कर्व ऑफ हीट इक्वेशन, हीट इक्वेशन साठी नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कर्व किती, 1. तर ऑप्शन नंबर 1. दुसरा प्रश्न बघा, नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कर्व ऑफ लॅपलास इक्वेशन. तर लॅपलास इक्वेशन साठी काय असते, नंबर ऑफ कर्व किती असतात, 0. ऑप्शन नंबर 1. तिसरा प्रश्न, नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कर्व ऑफ वेव्ह इक्वेशन. तर वेव्ह इक्वेशन साठी नंबर ऑफ कर्व किती असतात, 2. ओके, ही जर डायग्राम तुम्ही लक्षात ठेवली, तुम्हाला थेरॉटिकल कोणताही प्रश्न क्लासिफिकेशन ऑफ पीडीई वरला लोड येणार नाही. किंवा वेव्ह इक्वेशनचा, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला, हीट इक्वेशनचा, लॅपलास इक्वेशनचा लक्षात ठेवायची गरज राहणार नाही. जर हा तुम्ही व्हिडिओ बघितला तर 2 मार्क तुमचे यावेळेस फिक्स. ते सेट असो, गेट असो किंवा सीएसआर नेट असो. ओके, थँक्यू.